आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांना केसांच्या विविध समस्या उद्भवू लागल्या आहेत. म्हणूनच आज मी तुम्हाला माझ्या आईच्या पद्धतीने कढीपत्त्याचे तेल कसे बनवायचे ते सांगणार आहे. डोक्याचे केस पांढरे झालेले आहेत, त्यासाठी काय आयुर्वेदिक रामबाण उपाय आहे ते मी तुम्हाला आज सांगणार आहे. आपल्याला जरी एखादा केस पांढरा व्हायला लागला ना, काळा होत नाही, त्यासाठी तुम्हाला घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगणार आहेत. एकदम सोपे आहे, सगळेजण करतील आणि रिझल्ट पण पटकन भेटेल. हे झाड कशाचं आहे? हे झाड कढीपत्त्याचं आहे आणि निसर्गामधला एकमेव असं झाड आहे ना, याचे जर तुम्ही फायदे ऐकून घेतले तर व्हिडिओमध्ये तुम्हाला विश्वास बसणार नाही. आपण जर कढीपत्ता भाजतो ना, त्यातले भरपूर असे घटक निघून जातात. त्यामुळे तुम्ही जर सकाळी उठल्यावरती कढीपत्त्याचे 3 पानं स्वच्छ धुवून जरी खाल्ले ना, त्यातील जेवढे घटक आहे ना ते तुमच्या शरीराला मिळतील. कढीपत्त्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ए, बी, सी तसेच कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सल्फर्स सर्व प्रकारचे विविध घटक मिळतात. इथे मी 1 वाटी इतका कढीपत्ता सुकून घेतलेला आहे. कढीपत्त्यासोबतच आपल्याला इतकी कलोंजी घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला डोक्याचं तेल एकदम चांगलं बनेल. 1 चमचा इतकी मी काळे जिरे म्हणजेच कलोंजी घेतली आहेत. काही जण याला कलोंजी म्हणतात, तर काही जण इतर नावाने ओळखतात. तुमच्या भागात काय म्हणतात ते मला कमेंट करून नक्की सांगा. पण केसांसाठी खूप गुणकारी आहेत. आता आपण वाटण्यासाठी पाण्याचा वापर करणार नाही, त्याऐवजी मी पाव कप नारळाचे तेल घेतले आहे. नारळाचे तेल केसांसाठी अत्यंत फायदेशीर असल्यामुळे मी त्याचा वापर करत आहे. तुम्ही तिळाचे किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. मात्र कढीपत्त्यासोबत नारळाचे तेल खूप चांगले परिणाम देते. आता हे नीट आपण वाटून घेतले आहे. वाटताना तेल कमी पडत असेल तर मिश्रणामध्ये तुम्ही थोडंसं तेल वाढवलं तरीही चालेल. तेल बनवण्यासाठी मी इथे जाड बुडाचे पॅन घेतला आहे. तुम्ही शक्यतो जाड बुडाची कढई वापरली तरीही चालेल. ॲल्युमिनियम, लोखंड किंवा स्टीलची असू शकते. कढई जितकी जाड बुडाची असेल ना, तितकाच परिणाम अधिक चांगला मिळेल. पॅनमध्ये सर्वात प्रथम आपण कढीपत्ता आणि कलोंजी घालून घेऊया. कलोंजीमुळे मिश्रणाचा रंग गडद झाला आहे, हेही तुम्ही पाहू शकता. हे मिश्रण मी पूर्णपणे पॅनमध्ये काढून घेतलं आहे. अजूनपर्यंत मी गॅस चालू केलेला नाही आहे. गॅस हा बंदच आहे. आपण ज्या मापाने कढीपत्ता घेतला होता त्याच मापाने तेल घेणार आहोत. वाटताना मी अर्धा कप तेल वापरले होते. पाव कप असे 2 वेळा घेतले होते. आता त्यात आणखीन 2.5 कप तेल घालणार आहे. म्हणजे कढीपत्त्याच्या मापाच्या तिप्पट तेल वापरायचे आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. आता आपण गॅस चालू करूया. गॅस हा आपल्याला जास्त वाढवायचा नाही, मंदच ठेवायचा आहे, जेणेकरून कढीपत्ता आणि कलोंजीला जास्त आचेवर तडका द्यायचा नाही आहे. खूप मोठ्याही आचेवर शिजवल्यास त्यातील पोषक घटक नष्ट होतात. हे मिश्रण आपल्याला अतिशय मंद आचेवर शिजवायचे आहे, जेणेकरून कढीपत्ता आणि कलोंजीतील सर्व पोषक घटक तत्त्वे हळूहळू तेलात उतरतील आणि तेल अधिक गुणकारी बनेल. जर हेच मिश्रण जास्त आचेवर शिजवले तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होतील आणि केसांना अपेक्षित फायदा मिळणार नाही. गॅसचे तापमान योग्य आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग म्हणजे तेल शिजत असताना त्यात खूप फेस येऊ नयेत. जर जास्त फेस येत असेल तर गॅसची आच जास्त आहे. थोडेफार बुडबुडे येतील, कारण कढीपत्त्यात थोडासा ओलावा असतो, पण शक्यतो बुडबुडे कमीच राहतील. अशा मंद आचेवर ठेवायचं आहे. माझ्या तेलात हलकासा फेस दिसत आहे, पण उकळी येत नाही, म्हणजे तेल अगदी योग्य प्रकारे तयार होत आहे. तुम्ही तसेच हळूहळू शिजवा. यासाठी थोडा जास्त वेळ लागेल, पण तेल उत्तम तयार होईल आणि त्याचा फायदा मिळेल. आता हे तेल मंद आचेवर शिजत जवळपास मला 20 मिनिटं झाली आहेत. आता यावर कोणताही फेस दिसत नाही, म्हणजे तेल योग्य प्रकारे तयार झाले आहे. पण तुम्हाला घरी कसे ओळखायचे की तेल तयार झाले आहे? म्हणून मी सुरुवातीला 3-4 कढीपत्त्याची पानं यामध्ये घातली होती. चमच्यामध्ये आपल्याला कढीपत्त्याचे पानं काढून घ्यायचे आहे. तेलाचा रंग तरी पहा किती सुंदर आला आहे. यामध्ये वेगळा रंग घालण्याची काही गरज नसते. मंद आचेवर शिजवल्यास तेलाचा रंग आपोआप सुंदर येतो. जास्त आचेवर शिजवल्यास तेल काळसर होते आणि योग्य तयार होत नाही. आता आपण जे कढीपत्त्याची पानं त्यामध्ये घातली होती ते हातामध्ये घेऊन पाहायची आणि त्याचा चुरा होतो की नाही
चुरा झाला की समजायचं आपलं तेल एकदम उत्तम प्रकारे तयार झालं आहे आणि गॅस लगेच बंद करायची. गॅस बंद केल्यानंतर तेल आपल्याला पूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला साधारण अर्धा तास असं साईडला ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यावरती गाळण ठेवून त्यावर आपल्याला स्वच्छ असा सुती कपडा किंवा रुमाल अंथरायचा आहे. त्यामध्ये आपण जे तयार केलेलं तेल आहे ते आपल्याला गाळून घ्यायचं आहे. जेणेकरून हे तेल आपण कपड्यावरती हळूहळू असं ओतत चालायचं आहे. सर्व तेल ओतून झाल्यावर कपड्याचे चारही कोपरे एकत्र पकडायचे. पकडून हळूहळू आपल्याला दाबून घ्यायचं आहे. जेणेकरून सगळं तेल व्यवस्थित गळून येईल. असं केल्याने सर्व तेल सहज बाहेर येईल आणि अगदी स्वच्छ तेल मिळेल. याच ठिकाणी मी तुम्हाला एक गोष्ट आठवण करून देते. आता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा. आणि आपण आता हे तेल व्यवस्थित एका बाउलमध्ये अशा प्रकारे गाळून घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता तेलाचा रंग किती सुंदर आणि नैसर्गिक आला आहे. यात कोणताही केमिकल किंवा कृत्रिम रंग घालण्याची गरज नाही. कलोंजी आणि कढीपत्त्याचा नैसर्गिक रंग आपोआप तेलात उतरतो. जर हे तेल जास्त आचेवर शिजवले असते तर इतका सुंदर रंग आलाच नसता. ते अगदी काळसर झाले असते. हा देखील संकेत आहे की तुमचे तेल योग्य प्रकारे तयार झाले आहे का. आता आपले हे तेल जवळपास तयार झाले आहे. मात्र अजून एक साहित्य त्यात घालायचे आहे. त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट सांगते. तेल गाळल्यानंतर गाळणे जो चोथा उरतो तो अजिबात फेकून देऊ नका. तो एका डब्यात भरून ठेवायचा आहे. जेव्हा तुम्ही केस धुणार असाल त्याच्या 15 मिनिटं आधी त्या चोथ्यात थोडे पाणी मिसळून केसांना लावायचं. 15 ते 20 मिनिटं तसेच ठेवून नंतर केस धुवायचे आहे. त्यामुळे कढीपत्त्याचा अधिक फायदा केसांना मिळेल आणि हा चोथाही वाया जाणार नाही. याशिवाय तुम्ही केसांना मेहंदी लावत असाल तर त्या मेहंदीमध्येही हा चोथा मिसळून लावू शकता. शेवटी यामध्ये मी व्हिटॅमिन ईची कॅप्सूल घालणार आहे. जेणेकरून ती त्वचेसाठी खूप फायदेशीर मानली जाते. तुमच्याकडे उपलब्ध असेल तर नक्की वापरा. ते कोणत्याही मेडिकल स्टोअरमध्ये सहज आणि स्वस्त दरात मिळते. या संपूर्ण तेलासाठी फक्त 2 कॅप्सूल पुरेशा आहेत. कॅप्सूलचे टोक कापून त्यातील तेल ह्या मिश्रणात घालायचे आहे. अशा प्रकारे आपले कढीपत्ता आणि कलोंजीचे तेल तयार झाले आहे. हे तेल केसांच्या मुळावर लावून 4 ते 5 मिनिटं हलक्या हाताने मसाज करा. जेणेकरून तेल मुळापर्यंत व्यवस्थित पोहोचेल. त्यानंतर ते 2 ते 3 तासांनी केसांवरती तसेच राहू द्या. नंतर शॅम्पूने केस धुवा. तुम्हाला हवे असेल तर ते तेल रात्रीही लावून सकाळीही केस धुवू शकता. हे तेल आठवड्यातून 2 ते 3 वेळा नियमित वापरल्यास साधारण 2 ते 3 महिन्यानंतर त्याचा परिणाम केसांवर दिसू लागेल. जसे केस गळणे हळूहळू सुरू होते तसेच केस मजबूत होण्यासाठीही थोडा वेळ लागतो. त्यामुळे नियमितपणे ह्या तेलाचा वापर करा म्हणजे त्याचा जास्तीत जास्त फायदा तुम्हाला मिळेल. पुन्हा अशाच एका नवीन आणि उपयुक्त व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.